दाखल असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती टीमचा नेता कर्णधार संघाचा मोरक्या गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. वैभव पाटील एक दर्जेदार असा गोलंदाज आणि त्याच वेळेला वेगाने चेंडू हाताळण्यासाठी जाणला जाणारा भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा वैभव पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. आजची ही तिसरी रात्र. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम आपण देखील रिपोर्टिंग करा. आपण आल्याची नोंद करून घ्या. एका बाजूला घरच्या मैदानावरती आयोजक खेळताना पाहायला मिळतील आणि त्याच्या आगेस राघोबा शैलेश कोटनाका. आदरणीय विनोदजी पाटील साहेब पाघोटे यांना विनंती असेल, साहेब या आपण व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. पहिला बॉल. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता, खोलात ठेवला. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या मॅचला आणि डॉट बॉलने सुरुवात झाली आहे सामन्याला. पहिला चेंडू खोलात टाकलेला बॉल इथे पाहायला मिळतो आहे. खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात, आजच्या रात्रीची सुरुवात, रात्रकालीन ही स्पर्धा तुम्ही पाहताय काँग्रेस चषक 2026. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली होती. इथे यष्टीरक्षकापासून दूर राहिला बॉल. झेल कॅरी झाला नाही. एक चांगल्या धाटणीचा बॉल पाहायला मिळाला होता. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये निसंशय पण एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला होता. चेंडूमध्ये लेंथमध्ये थोडासा फेरबदल केला. पाठीमागे ठेवली होती लेंथ. कमी गतीचा बॉल होता, उसळी घेणारा. आतली कडा यष्टीरक्षकाचा वेध, परंतु झेल काही बनू शकलेला नाहीये. डॉट बॉल आलेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. पुढचा बॉल. यावेळेला फुलर लेनला पाहायला मिळाला होता. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवले लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळत आहे. श्री गणेश इथे केलंय ते अर्थात तेजस आठवलेने. तेजस आठवले 3 बॉल फेस केलेत त्याने. तितकेसे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले नाही आहेत. ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर सागर सम्राट भवरा संघ खेळताना पाहायला मिळाला. नेहमीच खेळाडूला आघाडीला फलंदाजीसाठी येत असताना आपण पाहिलं. मोठ्या फटकेबाजीसाठी जाणला जातो. चांगल्या दर्जाची फटकेबाजी नेहमी त्यांनी केलेली आहे. परंतु आपली ताकदवान बाजू जी आहे ना ती कुठेतरी विसरत चाललाय की काय तेजस. पुढचा बॉल. लोअर फुलटो होता. ऑन साईडला टर्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा. बाउंड्री लाईन डीप मध्ये लांब आहे बाउंड्री लाईन्स. त्या कारणास्तव क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना अगदी वेगाने पाहायला मिळाला, परंतु त्याचा फायदा उचलण्यात आलाय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. एक महत्वाची मानाची स्पर्धा जी मात्र तुम्ही पाहताय, अनुभवताय. खरं तर या स्पर्धेने आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपलेलं पाहायला मिळालं. दिनेशजी बंडा यांचं देखील हार्दिक असं स्वागत राहील आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये. महत्वाची स्पर्धा जी पार पडत असताना आपण पाहत आहात. पुढचा बॉल अराउंड विकेटने गोलंदाज. खोलात होता. हेलिकॉप्टर लुक दिला होता. ऑन साईडला केलाय. लॉफ्टेड ऑन रॉय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी चांगली. DRI ची मागणी करण्यात आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. या पाहिलं जाईल. शहानिशा इथे करण्यात येईल. शहानिशा करण्यात येत असताना पाहायला मिळते. खरं तर हा DRI चा कॉल पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. ही धाव कंप्लीट झाली की नाही त्याची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळते. क्लोज कॉल पाहायला मिळाला आणि म्हणून की काय पंच रोहनजी पाटील यांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली पाहायला मिळाली. कारण याच गोष्टी महत्वाच्या आहेत. रेफर केला तिसऱ्या पंचांना. कोणत्या संघावरती अन्याय नको किंवा जी साशंकता निर्माण. छोट्या चणीचा हा खेळाडू. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा सोडून दिला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. DRS अवेलेबल नाही आहे अंपायर. थोड्याच वेळामध्ये तो अवेलेबल होईल. अकरा धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल खोलातला होता. लिडिंग एज. झेल बनू शकलेला नाही आहे. स्ट्रेच केलं होतं स्वतःला.
विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाले. ऋषिकेश आहेत त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहताय. चला DRS अवेलेबल आहे. अंपायर धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या त्या 12. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउट यावेळेला मिडल झालेला नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. चेल झाला नाही. जीवदान वरदान साबित होतात. किरणला आणखीन एक जीवदान इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने एकंदरीत 13 धावा धावफलकावरती आहे. 13 ऑन दी बोर्ड. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजांनी धावांवरती अंकुश जरूर लगावलाय, परंतु त्याच वेळेला विकेटी मिळवाव्या लागतील. विकेट की फॅक्टर राहतात. धावा रोखण्यासाठी सर्वाधिक महत्वाची बाब राहते ती विकेट मिळवणं, आणि त्यासाठी प्रयत्नशील आहेत हे खेळाडू. हकेच्या अंतरावरती असणारा पागोटे गाव अनेक चर्चांना नेहमीच उधाण येत असताना पाहायला मिळालं. यावेळेचा बॉल बीट केलाय. क्षेत्ररक्षक होता मिड ऑफ मध्ये. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. इनफिल्डला भेटलं छोट्या चढीचा खेळाडू तेजस आठवले. चांगली फटकेबाजी करतोय तो, आणि हा त्याच्या बॅटिंगचा क्लास राहिलाय. अनेक वेळेला त्याला आपण पाहिलं तर सातत्याने सिंगल डबलला प्राधान्य देतो. पार्टनरशिप बिल्ड करतो. गॅप शोधण्याचे प्रयत्न नेहमीच त्याचे राहिलेत. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा. याही वेळेला फटका परफेक्ट आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. रन्स मिळाल्या. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बधारेल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 17. 17 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. 17-0. बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर सागर सम्राट भवरा या टीमची धावसंख्या आहे 17-0. माननीय सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब, खरं तर कामगारांचे नेते, आणि ज्यांनी या स्पर्धेचं उद्घाटनीय सोहळा पार पाडला. उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी या कुंडेगावकरांचं आयोजन एवढं भावलं ना ते आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेबांना, की त्यांनी आवर्जून सांगितलं की माझ्याकडून जी काही देण्याची रक्कम आहे ना त्यामध्ये आणखीन 50,000 ॲड केले त्यांनी. कौतुकाची बाब आहे, कारण कुंडेगावकरांनी प्रथमच आयोजन केलं आणि आम्ही जी पाटील आवर्जून सांगितलं महेंद्र शेठनी की येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये देखील ही नाईटची स्पर्धा अशीच पुढे चालत राहू द्यात. माझ्याकडून जी काही मदत होईल मी ती निश्चितच करेन. कुंडेगावकरांनी मन जिंकलं ते अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकावरती 17 आहेत. गोलंदाजी मार्कवरती वैभव पाटील संघाचा कर्णधार पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. चला नेक्स्ट मॅच. मी कोट नागाकर लक्ष वेधेन. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. वाघोबा शैलेश. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. महत्वाचा बॅटर किरण इथे होत असताना पाहायला मिळतोय तो बाद. डीजे हे गाणं पुन्हा वाजू नका. खरं तर हे महाराष्ट्र गीत म्हणून या गीताला दर्जा मिळाला आहे. डीजे मास्टर, ज्या वेळेला राष्ट्रगीताचा दर्जा आता या महाराष्ट्र गीताला मिळाला आहे, कारण प्रत्येक ठिकाणी 26 जानेवारी 15 ऑगस्ट महाराष्ट्र दिन या दिनी आता हे गीत वाजू लागलंय. पोलीस बांधव आवर्जून या गीतासमोर उभे राहतात. राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला आहे. स्कोर कार्डवरती 17 आहेत आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. महत्वाचा बॅटर किरण बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. 17 ऑन दी बोर्ड.
17 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्या. खरं तर तुमच्या खिशामध्ये जर का नोट असेल ना तर ती बाहेर काढलात तर त्याच्यावरती 17 लँग्वेजेस आहेत. 17 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. आणि या गोष्टीची जाणीव मला वाटतं फारशी क्वचित आणि कमी लोकांना असेल की नोटीवरती किती लँग्वेजेस आहेत. यावेळेस हा बॉल फटका इथे इनसाइड आउट केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. रन्स मिळतील या बॉलवरती त्याच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती चौकार त्याने ठोकला. जणू काय प्रतिस्पर्ध्याला मेसेज दिलाय नाही चालणार रणबंदी. ही रणबंदी जुगारायला सुरुवात त्याने केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 21 आहे. 21 ऑन दी बोर्ड. उजव्या हर्षीच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. क्लासिकल अंदाजामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रतीकच्या बॅटमधून चौकार. पाहतो या मंचकाच्या दिशेने येताना स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय प्रणितजी वासुदेव पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा तथा काँग्रेस शासक आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपण मनापासून त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या समवेत शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, नवघर विभागाची युवकांची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे असे कुमारजी मडवी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी आधी मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. आदरणीय सागरजी अनंत पाटील साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब आपल्यालाही विनंती की आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वैभवची चांगली गोलंदाजी. चौकार त्याच्या अगेन्स्ट जरूर आले परंतु कमबॅक करणं गरजेचं होतं. कमबॅक आणि वेलकम बॅक क्रिकेटमध्ये महत्त्वाचं राहतं. पाण्याची मागणी करण्यात आली. या षटकानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. मान्यवरांचं आगमन आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा स्वागत उत्सव इथे साजरा करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर काँग्रेस चषकाच्या दरम्यान आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत. फटाक्यांची ही आतिषबाजी, ही रोषणाई जी पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत 28 बनल्या. 28 ऑन दी बोर्ड आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. आडवा बाटणे ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रतीक ठाकूरचा वार. सारेच गार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले. भवरा संघ बॉल आणण्यासाठी चुकून सुद्धा जाऊ नका. 2 नाही तर 5 धावांची पेनल्टी घ्याल. बॉल आणण्यासाठी जाऊच नका चुकून. आणि 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना तो ड्रेस कोट्समध्ये असावा. दादा थंडी नाही चालू झाली अजून. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत 34 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 34 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेने आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपलंय. ही नियमावली आहे तिचं पालन अगदी नित्य नियमाने चांगल्या प्रकारे चालू असताना पाहायला मिळतं. आणि त्याकरिता आपण प्रत्येकाचं लक्ष वेधतोय की कुठेही गालबोट लागता कामा नाही. या स्पर्धेला
चला नेक्स्ट मॅच कोटनाका संघ आपण आला असाल तर आपण आल्याची जाणीव करून द्या. राघोबा शैलेश कोटनाका संघ मी लक्ष भेदेन, आपण आल्याची जाणीव करून द्या. कारण नेक्स्ट मॅच जो मात्र संघ स्वतःच्या आयोजनामध्ये श्री गणेश हनुमान प्रसन्न कुंडेगाव कोळीवाडा संघच खेळताना पाहायला मिळणार आहे. 34 धावा दापलकावरती आहे. 34 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये व्हायलाच हवा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवा. जो कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये इथे उपस्थित राहील, अपोनंट टीम कॅप्टन जर का सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि उपस्थित नसेल तर जो कॅप्टन या ठिकाणी हाजीर आहे त्याला टॉस विन दिला जाईल. आणि दोन्ही कॅप्टन नसतील तर मॅच ही 4 षटकांचीच होईल. याकडे लक्ष वेधूयात. कारण नियमावली जी काटेकोरपणे पालन केलं जातं त्याचं पालन व्हायलाच हवं. वेळेमध्ये 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर टाकायचे आहेत. चला घाई करा. अंपायर्स या गोष्टीची ताकीद देत आहेत. चला घाई करा त्वरित. भोवरा संघ बसून घ्या. खेळाडूंना चेअर्स आहेत. स्कोर कार्डवरती धावा बनल्या त्या अर्थात 34. 34 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. मच्छिंद्र भोईर. पहिला बॉल उजव्या एसीच्या फारसा बाहेरून जाणारा दिशाहीन राहिलाय. राजेंद्रजी गरज सर ज्यांना तुम्ही पाहत आहात, गेली अनेक वर्षाचा दांडगा अनुभव, एक खेळाडूनंतर एक चांगला पंचांची भूमिका इथे पाहायला मिळते आहे. अनेक वेळेला आदरणीय साईराजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आदरणीय साईराज सिकंदर पाटील साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की एक चांगला जो क्लीनर असतो ना तो ड्रायव्हर बनतो. एक चांगला खेळाडूच एक चांगला पंच किंवा समालोचक बनतो. आणि हे अनेक वेळेला पाहायला मिळालं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण तिथे पाहतो धावलकावरती बनलेल्या आहेत त्या 35. आज संदीपजी पाटील सर यांना देखील तुम्ही पाहणार आहात. त्यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळते. आपल्यालाही शुभेच्छा आहेत. आज वेगळा ड्रेस कोड्स आहे अंपायरसाठी, स्पेशली डिझाईन्स केलेला हा ड्रेस कोड्स तुम्ही पाहताय. धावलकावरती 36. 36 ऑन दी बोर्ड. मच्छिंद्र भोईर गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँडेड बॅटर प्रतीक. काय स्ट्रोक केला होता त्याने मागील बॉलवरती शेवटच्या षटकामध्ये. आपला आतून षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. आत्मविश्वास दुगिनीच झाला असेल त्याचा, ज्या रीतीने तो बॅटिंग करतो, ज्या रीतीने तो एक स्ट्रोक मेकर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लोअर फुलटो होता. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. कोटनाका संघ देखील उपस्थित होत असताना पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅचमध्ये आणखीन एक महत्त्वाचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आज आशिषजी पाटील सर मला वाटतं 2 कोटनाक्याचे संघ खेळतात. धावलकावरती धावा एकंदरीत 37 आहेत. पुढचा बॉल खोला टाकला होता. थेडी यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. धावा थांबवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. चांगली गोलंदाजी मच्छिंद्र भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो सुवर्ण मध्ये त्याला सापडलाय. टप्पा चांगला ठेवतोय. अचूकता चांगली आहे. भिदकता चांगली आहे. आणि त्याहूनही अधिक फलंदाजांचे वैगुण तो ओळखतोय. उजव्या एसीच्या बाहेर ठेवतोय. काही वेळेला बॅटरला फॉलो करतोय. हा खोला टाकला होता. ऑन साईडला केला. लॉफ्टेड ऑन रॉय. डीप मध्ये प्रोडक्शन. क्षेत्ररक्षक येईल. फेकी करण्यात येत आहे. इथे मात्र घडलं तरी काय, बॉडीचं संतुलन बिघडलं होतं. तेजस फेकी झाली. 2 धावा 3 मिळाल्यात. गेट 2 बाय 1 फ्री ची ऑफरच चालू होती की काय मैदानाच्या आतमध्ये. धावा एकंदरीत 3 मिळाल्या. संघाची धावसंख्या तिरीच्या मदतीने 40 धावा धावलकावरती आहेत. पीटीसी लाईव्ह. आदरणीय जॉन काशीनाथ पाटील यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. साहेब आपल्यालाही विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. धावफलकावरती 40 बनलेले आहेत आणि महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना रंगताना तुम्ही पाहताय. उरण तालुक्याचं क्रिकेट आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 7:30 वाजता आजच्या दिवसाला 7:30 वाजून 35 मिनिटांनी सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. रात्रकालीन स्पर्धा. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एकापेक्षा जास्तीचं काही नाही. चांगली झाली फेक. धाव मिळाली. 41 धावा धावफलकावरती आहेत. मच्छिंद्र भोईरने या षटकामध्ये लगाम लगावलाय. जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने धावा रोखण्यासाठी तो प्रयत्नशील राहिलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्याला थांबवण्यामध्ये तो यशस्वी राहिलेला पाहायला मिळाला. धावा रोखण्यामध्ये पटाईत आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे परंतु विकेटचा रकाना तो अद्याप भरू शकलेला नाही. प्रतीक डावकुऱ्या त्याचा बॅटर स्ट्रायकर एंडला.
आडवा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न, बॅटची चायनीज कट घेतली होती का, परंतु नाही. फलंदाज लेग बी फोर स्वरूपामध्ये धक्का लागलाय. आणखीन एक प्रतीक ठाकूर दुसरा फलंदाज बाद. हा अडचण दूर केला गेला बीसीसी पागोटे टीमच्या माध्यमातून. आणि मच्छिंद्र भोईर, मी ज्याचा उल्लेख केला होता, विकेट टेकर आहे, त्याने विकेट मिळवली आहे. आणि इथे मात्र एक महत्वाच्या फलंदाजाला त्याने बाद केलं. कालचा दिवस सर्वाधिक महत्वाचा होता, जिथे संदीपजी पाटील सर यांचा आनंद हा गगनात मावेनासा राहिला होता. 4 षटकांचा खेळ संपला आहे. धावफलकावरती धावा 41 आहेत. रन्स आलेल्या नाही आहेत. खरं तर या षटकातील अजूनही एक बॉल बाकी आहे. षटकामध्ये 2 वाईड आलेत. एकंदरीत 7 बॉल हाताळले त्या गोलंदाजाने, त्यामध्ये 7 मधले 2 वाईड, एकंदरीत 5 लिगल डिलिव्हरीज. शेवटचा बॉल 60 चेंडूमध्ये 7च धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली आहे मच्छिंद्रने, विकेट देखील प्राप्त केली आहे त्याने, मच्छिंद्र भोईर. शेवटचा बॉल या षटकातील नवीन बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस होता, एक्सचा कव्हर राखेल, क्षेत्ररक्षक उशिराने पोहोचतोय, पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, रन्स मिळतील या बॉलवरती. पाहूया पंचांचा इशारा काय होतो. हा चौकार आहे, रन्स मिळतील 4. हा चौकार. षटकांचा खेळ आता संपला. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत 45 बनल्यात. पंचांचा इशारा आला, परंतु आमचे ऑफिशियल अमित पाटील सर यांनी आवर्जून पाहिलं. पहा, आपण बघूयात की किती नक्की चौकार आहे ना. त्याने तदनंतरच या धावा लिहिल्यात. आणि त्यांच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती होती की हा षटकार गेला की काय. पीटीसी एक चांगलं कॅमेरा वर्क करताना पाहायला मिळते. आमचे मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जिथे ओम पाहायला मिळतात, साईड कॅमेरा अँगल रणजित आहेत आणि मनीष, हे 3 कॅमेरामॅन पाहायला मिळतात. आणि स्वतः केतनजी दळवी यांना देखील तुम्ही पाहत आहात. खेडी ब्रदर्स. पीटीसी धावफलकावरती धावा बनल्यात त्या 45. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात येईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण संपूर्ण ताफा सुसज्जित करून घ्या आणि आयोजक आपण देखील तयार राहा. लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला केला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. ऑर्थोडॉक्स मध्ये येतात, फेकी करले जाईल. तत्वर मात्र घेतली जाणारी केवळ सिंगल. तेजस आठवले आघाडीला आलेत, परंतु तितकासा मोठा खेळ साकारता आलेला नाही आहे. केवळ आपण पाहिलं तर अद्याप एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला आहे. षटकार अभिप्रेत आहेत, कधी येतील हे पाहणं. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती 46 बनल्यात. पहिल्या रात्रीमध्ये पहिल्याच मॅचमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता, बॅटच्या टोला लागला, सिंगल इथून अर्जित होईल. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. डायरेक्ट हिट, सुपर हिट आहे की नाही त्याची शहानिशा निश्चित होईल. नेम लागलाय, गेम झाला की नाही या खेळाडूचा, त्याची शहानिशा होत असताना पाहायला मिळेल. आयुष कोळी होता ज्याने 15 बॉलमध्ये 50 धावा पहिल्याच मॅचमध्ये या स्पर्धेच्या दरम्यान बनवलेल्या पाहायला मिळाल्या. अनेकांनी अनेक गोष्टीची चर्चा केली की या बॉलवरती धावा बनतील. नॉट आउट हा बॅटर. सिक्सरचा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातोय, परंतु अतिजी पाटील सर पहिल्या मॅचमध्ये जिथे मात्र 73 धावा बनल्या, अर्धशतक आलं, असं वाटलं होतं की इथे याच धावा बनताना पाहायला मिळतील. दुसऱ्या मॅचमध्ये 62 झाल्या, त्या चेस झाल्या नाहीत. मुळेखंड संघाला 6 बॉल 13 झाल्या नाहीत, जीवित मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना. आणि असंही पाहायला मिळालं ना की जिथे धावाही झाल्या नाहीत, मिडन ओव्हरही पाहायला मिळाली. निर्धाव षटक सत्यमने टाकलं होतं, जे मात्र फुंडेचा खेळाडू ज्याने निर्धाव षटक देखील टाकलं. अर्थात
इथे दोन्ही बाजूला समांतर बाजू देत असताना या चेंडूला तुम्ही पाहिलंय. केतनजी सेट एंटरप्राइजेस सिक्सर सुप्रीमो बॉल. फलकावरती 48 आहेत. 48 ऑन दी बोर्ड. सिक्सरचा बॉल बाउंड्री लांब आहे. अनेक चर्चा झाल्या परंतु त्याच वेळेला इथे धावाही बनल्या, विकेटही गमावल्या गेल्या, निर्धाव षटकही पाहायला मिळालं. व्हाईट बॉल येतोय. 49 ऑन दी बोर्ड आहेत. या चेंडूने चांगली दोन्ही संघांच्या बाजू नेहमीच राखलेला पाहायला मिळाल्या. निचिकेत भोईरला मी पाहिलं होतं पहिल्याच मॅचमध्ये काय अफलातून इनिंग त्याने साकारली. 43 धावा बनवल्या होत्या. जवळपास दिघोडे संघाचा फेसच काढला होता त्याने. अफलातून खेळी साकारली परंतु काही गोष्टी चुकीच्या राहिल्या नवीन शेबा संघासाठी. ते पराभूतीच्या छायाखाली जात असताना पाहायला मिळालं. कालची रात्री त्यांच्यासाठी कुठे ना कुठेतरी दुःखाच्या संकट घेऊन आली. 9 बॉलमध्ये 50 बनवल्या होत्या. 62 चेस झाल्या नाहीत त्यांना. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. उंच गेला, लांब देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यश मेस्त्री मैदानाच्या आतमध्ये त्याला यश मिळालंय. परफेक्ट मिडल केला डाऊन द ग्राउंड. त्याच्या बॅटमधून षटकार आला. संघाची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट होत असताना 55 धावा. धाव फलकावरती आहेत. मॅचमध्ये कमबॅक. धावा बनतात या मैदानावरती. बनवणारा हवा. बॅटवरती बॉल घ्यायचे आहेत. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी तुमच्याकडे तो आत्मविश्वास हवा आणि तो इथे यश दाखवतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. स्लोवर वन डाऊन द ग्राउंड केला. पिक केला होता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज क्रमांक 3 बाद. आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये कुंदनजी पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहोत. त्यांच्या समेत आपण पाहतोय हर्षल शेंडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करतोय. स्कोरकार्ड वरती धावा जिथे मात्र एकंदरीत पाहायला मिळाल्या तर 55 आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या आपण कोटनाकागर या व्यासपीठावरती. आणि अगदी त्याच वेळेला विनंती करेन मी टॉस साठी. आडवा बाटने धमाका. आकाशाला गवसणी घालत. आर 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 खतरनाक षटकार. एकसष्ट धावा धावलकावरती आहेत. भोवरा संघाच्या प्रत्येक खेळाडूला मेसेज द्यावा लागेल मला वाटतं किरण. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. यष्टीरक्षक वेगाने आलाय. सिंगल कंप्लीट. धावा आल्यात 62 बनल्या. 63चा प्रयत्न होईल का नाही. 62 22च्या स्वरूपामधून ही धाव आली आहे. पंचांनी हायफाय दिलाय स्कोररला. 62 बनला. 63चं लक्ष. हे षटक संपलंय. एकंदरीत 62 धावा धावलकावरती आहेत. 63 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळतं. या काही विशेष सन्मान आणि अगदी त्याच वेळेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यात येईल. मी अतिथी पाटील सर यांना विनंती करेन काय विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. आणखीन एक आवाज आपल्याला सोबत जोडला जाणार आहे. ताऱ्याचे तारा अर्थात रोशनजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. त्यांचं आगमन झालंय. आपले हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो.
हॅलो 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 हेच चालू या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब पुंडेगाव कोळीवाडा यांच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा 4 दिवसाचा हा क्रिकेटचा शानदार सोहळा काँग्रेस चषक सन्माननीय कामगार नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेली ही शानदार स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये आलेल्या मान्यवरांचा आपण अतिथी कक्षामध्ये सन्मान करणार आहोत. खतर आपण पाहतो स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये एक दमदार काम ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतो आणि त्या संस्थेचे त्या एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय प्रणितजी वासुदेव पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी सन्माननीय आयोजकांना विनंती करत आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रणितजी वासुदेव पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज अग्रेसर असणारा हा चेहरा आणि काही दिवसापूर्वी ज्यांच्या माध्यमातून स्वामी समर्थ चषक एक डे टुर्नामेंट आपण पागोडे गावामध्ये फार मोठ्या स्वरूपाची पाहिली. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रणितजी वासुदेव पाटील यांचा होणारा सन्मान काँग्रेस चषक 2026 या क्रिकेट हंगामामध्ये कुंडेगावच्या मैदानावर होऊ घातलेली ही शानदार स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांचा हा सन्मानाचा सोहळा आपण पाहत आहोत. गेस्ट इज गॉड, पाहुणे देवा समान आहेत आणि म्हणूनच आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान करत आहोत. याच दरम्यान आपण अतिथी कक्षामध्ये पाहत आहोत या स्पर्धेला उपस्थित असणाऱ्या पागोडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौभाग्यवती समृद्धी पाटील यांचे यजमान साईराजी पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानित अतिथी कक्षामध्ये यावं. शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते म्हणून देखील ते कार्यरत असतात. त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी करत आहोत. पागोडे ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीपजी पाटील यांना देखील आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. याच दरम्यान आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नवघर विभागाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, युवकांचं काम जे करत आहेत, शिवसेनेचे जे काम करत आहेत, असे आमचे कुमारजी मडवी यांचा होणारा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण पाहत आहोत. हा सन्मानाचा सोहळा कालच्या दिवसामध्ये ज्यांच्या अंगावर आपण गुलाल पाहिला आणि महाविकास आघाडीचा विजय या नवघर पंचायत समित्यांमध्ये झेडपीमध्ये प्रस्थापित केला, अशा त्या विजयाचे शिलेदार त्यांचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी पाहत आहोत. तदनंतर मी विनंती करत आहे पागोडे ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी पाटील यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं. अगदी साधी राहणी उच्च विचारधारा म्हणता येईल, सामान्यपणे ज्यांचं काम राहिलं या गावामध्ये, या अशा अध्यक्ष साहेबांचा माजी अध्यक्ष साहेबांचा होणारा सन्मान. तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये पाहत आहोत सन्माननीय कुंदनजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. कला क्षेत्रामध्ये आपल्या गावातील कलाकारांना वाव देण्याचं काम केलं. श्री गणेश हनुमान ब्रास बँड पथकाची स्थापना केल्यानंतर असंख्य वादक ज्यांच्या माध्यमातून या गावामध्ये घडले गेले, त्या ब्रास बँड पथकाचे मॅनेजर म्हणून गेली कैक वर्ष काम करत आहेत अशा कुंदनजी पाटील यांचा होणारा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी करत आहोत. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब पुंडेगाव कोळीवाड्यामध्ये आहे 4 दिवसीय क्रिकेटचा हा सोहळा. सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब असतील आणि त्यांचे सर्व काँग्रेसचे शिलेदार आज या गावामध्ये होऊ घातलेली ही पहिली प्रथम रजनी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं श्री गणेश हनुमान ब्रास बँड पथकाचे मॅनेजर सन्माननीय कुंदनजी पाटील यांचा होणारा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करत आहोत. तदनंतर आपण पाहतोय
अतिथी कक्षामध्ये सागर अनंत पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन मी त्यांना विनंती करतोय. कुंडेगाव टेनिस बॉल क्रिकेटचा सगळ्यात मोठा ढाण्याभाग, ज्यानं चांगल्या चांगल्या गोलंदाजाला तोडलं फोडलं, आपला काळ ज्यानं गाजविला, द लेजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट असं म्हणता येईल. कारण सर्वाधिक वर्ष कुंडेगाव क्रिकेटची ज्यानं आपल्या बॅटमधून सेवा केलेली आहे असे सागरजी पाटील यांचा होणारा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. या काँग्रेस चषकाच्या माध्यमातून आपण हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करत आहोत. तदनंतर आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे कराड गावचे सन्माननीय हर्षलजी शेंडे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येक मान्यवराचा सन्मान ही खास काँग्रेस चषकाची राहिलेली परंपरा आहे. तिसऱ्या दिवसामध्ये जात असताना आज या स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेट रसिक राजा या ठिकाणी क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतोय. पथद्वार आपण आलेल्या मान्यवरांना सन्मान देणं हे आपलं कर्तव्य, ही परंपरा समजून आपण हा त्यांना सन्मान समर्पित करत आहोत. करावे गावचे सन्माननीय हर्षलजी शेंडे यांचा या ठिकाणी होणारा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये पाहत आहोत. तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय यादव काशीनाथ पाटील यांना की आपण ही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. यादवजी पाटील यांना आपण इन्व्हाइट करू प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. क्रिकेटनं सजलेलं हे मैदान आहे आणि या मंचकावर आपण पाहतो विविध क्षेत्रातले मान्यवर पाहुणे आहेत. या मान्यवरांचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय यादवजी काशीनाथ पाटील यांचा होणारा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय केला जातो आहे. या आदरपूर्वक सन्मानाची शहाल महाराष्ट्राचं अलंकृत वस्त्र परिधान केलं जाईल आणि तदनंतर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान त्यांना आपण समर्पित करत आहोत. तदनंतर आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये साईराजी सिकंदर पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. साईराजी पाटील उर्वरित सन्मान आपण रात्रभर या ठिकाणी करत राहणार आहोत, कारण आजच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील 2 दिग्गज समालोचक आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळतील. एक आहे महाराष्ट्राचा लाडका आवाज, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सर, तर दुसऱ्या बाजूला आपण रोशन पाटील तारा, मराठीची एक अद्भुत गोडवाणी ज्यांच्या आज आपण रात्रभर या ठिकाणी ऐकणार आहोत. चलूया या सन्मानानंतर आवाजाचे जादूगर आणि क्रिकेटची ही दर्दी कहाणी ऐकण्यासाठी आणि रंगीबिरंगी दुनिया ज्यांच्या आवाजातून आपण ऐकणार आहोत असे रोशन पाटील सर. हॅलो, धन्यवाद आतिशी पाटील. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकातील पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर टाकत असताना हा वाईट बॉल घोषित करण्यात आला. त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम पागोटे ला आपण मैदानामध्ये 63 पाठलाग करायचा आहे. जवळजवळ 12.60 हा रिक्वायर्ड रेट राहील पर ओव्हर मागे. धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम समोर भवरा संघ आणि एका बाजूला पागोटे, या 2 टीममध्ये मोठी लढत. आजच्या रात्रीमधला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. फ्लड लाईट ऑन आहे. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले, शपलवून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फॉलो केलं फलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये यश मिस्त्री या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलिंग करत असताना वारंवार बीट करतो फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उरण परिसरातील संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल लेंथ मिडॉनच्या डोक्यावरून खेळले, लॉफ केला बॉलला. बॉल मात्र झाला डीप मध्ये, लॉंग ऑनला, सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. मच निडेड 4. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या यशने, परंतु या 5व्या बॉलवरती मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला. विपुल पाटील अतिशय विध्वंसक खेळाडू
बॅकफुटला आले, कट केला बॉलला, गलीमधून बॉल काढला, डीप कव्हर पॉइंटला बॉल वेगाने निघालाय, त्या ठिकाणी सीमा पार. अजून एक खणखणीत चौकार. मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे आणि या षटकाचा शेवट गोड करणारा हा खणखणीत चौकार पाहिला विपुल पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धाव फलकावरती त्या ठिकाणी आपण लागताना पाहता बिनबाद 12. चालूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला असेल श्री गणेश हनुमान कुंडेगाव आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय RSS कोटनाका संघाचे शिलेदार या ठिकाणी तयार असतील. मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती करतोय स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय प्रणितजी वासुदेव पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचं टॉस या ठिकाणी करावं. दोन धुरंधर संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. एक महालन विभाग नवघर झेडपी मधून येणारा, तदनंतर दुसरा सांजे झेडपी मधून येणारा हा संघ आमने सामने उभा टाकला जाईल आणि समवेत आपल्या प्रणितजी वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टेल इज अ कॉल अँड टेल. कोटनाका संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय. आपला निर्णय फक्त सांगायचा आहे. बॅटिंग. चला बॅटिंग स्वीकारली. आपल्याकडे अधिकचा वेळ नाहीये. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून परत एकदा चलूया रोशन पाटील सरांकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आल्या. 63 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. खरं तर मागचे काही सामने आपण पाहिले कालच्या रात्रीपासून या मैदानावरती धावा बनवणं तितकं सोपं नाही आहे. थोडासा बॉलरसाठी बेनिफिट मिळाला आहे विकेटचा या मैदानाचा. भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिली तर फलंदाजांना फारसा चांगला इम्पॅक्ट टाकता आलेला नाही आहे. पण 63 धावांचा पाठलाग करणं तितकंही सोपं नाही आहे. या मॅचमध्ये नक्कीच एक वेगळी मजा तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरसाठी ओंकार कुबल फार एंडने मात्र बॉलिंग मार्कवर त्याला समोर असेल त्या ठिकाणी स्टॅकिंग एंडला गणेश सिंग हा खेळाडू. सेकंड ओव्हर पॉवर प्लेमध्ये 12 आल्या. 63चा पाठलाग करत असताना बघा लाईट ऑन आहे. समोर लॉंग ऑफला एक बाईक उभी आहे, त्याची लाईट चालू आहे. त्यामुळे प्लीज हेडलाईट आपण बंद करा. प्रेक्षकांना विनंती राहील. मोठ्या संख्येने सहभागी झालेले आमचा प्रेक्षक वर्ग, त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं आम्ही मनापासून या ठिकाणी कधी स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रमुख केंद्रबिंदू मानबिंदू म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जाईल. पहिलाच बॉल पिक केला लवकर स्क्वेअर लेगकडे खेळत असताना बॉल डीप मध्ये चाललाय गोळीच्या वेगाने. मागच्या 3 बॉलला 3 सलग चौकार आले आणि या चौकाराच्या मदतीने 16 धावा आपण पाहता धावफलकावरती लागताना. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं ओमकारचं. गोलंदाज ओमकार कुबल, समोर गणेश सिंग नावाचा खेळाडू. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब आणि काँग्रेस कमिटी कुंडेगाव आयोजित भव्य दिव्य नाईट स्पर्धा कुंडेगाव कोळीवाडा. यावेळेला व्हेरिएशन बघा. फ्लाईट दिली बॉलला, बॅकअप दॅन टाकला, बॉल हलक्या हाताने बॉलला फिरवला, त्या ठिकाणी उजव्या अशा बाहेर बॉल टर्न झाला आणि इथे आपण पाहिला फलंदाजाला बीट करत असताना हा निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाजाने. ओमकार कुबलचं कमबॅक आपण पाहिलं. मागचा बॉल वेगाटाने पायात टाकला, फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगला बाउंड्री पाहायला मिळाली आणि त्यानंतर थोडेसे फिंगर रोल करत असताना बॅकअप द हँड डिलिव्हरी आपण पाहिली, ज्या ठिकाणी फलंदाज बीट झालाय ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल समोर टाकलाय, उडवला ऑन साईडला, उंची घेतलीये, अंतर कापेल का? अंतर देखील कदाचित कापलंय आणि बॉल मात्र चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. येस, इट इज अ मॅक्झिमम षटकार. जितके बॉल समोर मिळतील त्याच्यावरती नक्कीच फलंदाज आक्रमक तुम्हाला होताना पाहायला मिळेल. फुल लेंथ बॉल ओव्हर पिच, त्याच्यावरती ऑन साईडला फटका आपण पाहिला. गणेश सिंग या खेळाडूच्या बॅटमधून बॅकफुटला आले आणि इथे मात्र चांगलं टायमिंग, स्क्वेअर ऑफ द विकेट, अप्पर कट, बॉल चला पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार, डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार.
बॉलच्या मेरिटनुसार फटका पाहायला मिळाला. उजव्याच्या बाहेर टाकला बॉल, त्याच्यावरती स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉईंटच्या डोक्यावरून खेळत असताना हा चौकार पाहायला मिळाला. फलंदाजाचं टेक्निक स्किल या फटक्यामध्ये आपण पाहिलं, ज्या पद्धतीने फटका मारला होता बॅकवर्ड पॉईंटला. 4 धावा मिळाल्या. धावांची गती वाढवत असताना आपण पाहिलं गणेश सिंग या खेळाडूला चांगली बॅटिंग, आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देताना हा खेळाडू स्लॉग इट. कमी गतीचा बॉल, फ्राईड दिली बॉलला आडव्या बॅटने. त्या ठिकाणी पहिला पाड स्वीप करत असताना बॉल स्क्वेअर लेगकडे चला, जिथे फिल्डर लावलाय या फटक्यासाठी. आणि इथून मात्र एक सिंगल रन मिळेल. स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहता पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी. जेव्हा धाबांचा पाठलाग तुम्हाला करायचा असतो सेकंड इनिंगमध्ये, तेव्हा तुमच्या माइंडमध्ये असतं खरं तर ॲव्हरेज कॅल्क्युलेशन, पर ओव्हर मागे किती धावा बनवायच्यात. आणि ऑलरेडी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 12 आल्या आणि चांगली फलंदाजी आपण पाहिली दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. सेकंड ओव्हरमध्ये आता धावांची गती वाढताना पाहायला मिळाली. धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 27. कमी गतीचा बॉल, पुन्हा एक धावन पाहिला. लाईन खराब असल्या कारणाने पंचांनी जमिनीला हात केले. समांतर बॉल होता, अवांतर. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना पागोटे संघाला 63 पाठलाग करायचा आहे. विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या भवरा संघाला. जर का विकेट मिळाला नाही आहे तर ही पार्टनरशिप मोठी होईल, आणि जर का ही पार्टनरशिप मोठी झाली तर मात्र अडचणी वाढतील भवरा संघाच्या वाट्याला. त्यामुळे विकेट घेणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला जर का विकेट घेतले तर दबाव बॅटिंग टीमवरती वाढेल आणि कदाचित तो प्रयत्न करेल. आता या ठिकाणी ओमकार कुबल हा गोलंदाज, चांगली बॉलिंगची शैली. याही वेळेला बॉलला पिक केला, स्लॉग हिट, स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिला बॉलला सीमा पार. अजून एक धमाका षटकार. बघा प्रत्येक संघाला विनंती असेल टाइम अलर्ट. दोन्ही एंडनं मात्र या ठिकाणी बॉलिंग होते, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा आणि वेळेचं बंधन राहील प्रत्येक टीमसाठी. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पागोटे टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. बिनबाद 35. पागोटे गावचे आमचे उत्तम समालोचक आणि निवेदक आतिशी पाटील आज कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट आहेत. खरं तर त्यांचं विशेष मी कौतुक करेल. आज रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित खरं तर कार्यक्रमांमध्ये त्यांचा आवाज आपण नेहमी ऐकत असतो. क्रिकेट स्पर्धांमध्ये आपण त्यांना नेहमी ऐकत असतो आणि आज या स्पर्धेमध्ये सूत्रसंचालक म्हणून भूमिका साकारत असताना त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि मी स्वतः समालोचक रोशन पाटील तारा आणि आमचे आणखीन एक आदर्श समालोचक जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही कॉमबॉक्समध्ये ऐकताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 17.50च्या सरासरीने 35 धावा आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय नरेश वाघे. या टीम मधला खरं तर एक की प्लेअर आहे नरेश. चांगली बॅटिंग करतो, चांगली बॉलिंग करतो. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये आला तेव्हा संघासाठी महत्त्वाचं योगदान देणारा हा खेळाडू आता कमबॅक करेल का याची चर्चा सुरू झाली आहे. भवरा संघाचे जितके प्रेक्षक या ठिकाणी आले आहेत त्यांच्या खेम्यामध्ये, कारण हे षटक फार महत्त्वाचं आहे. तरी ससा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली. पहिलाच बॉल बॅकफुटला आले होते. पुन्हा एकदा लाईन मिस केली, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. उजव्याच्या जास्तीच्या बाहेर टाकला हा चेंडू आपण पाहिला. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक लाईन असते व्हाईट बॉलसाठी. बऱ्याच ठिकाणी जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट खेळलं जातं तेव्हा सेकंड लाईन असते शफलची, तेव्हा ॲडव्हान्टेज गोलंदाजांना मिळतो. परंतु या ठिकाणी एक लाईन आहे, त्याचा फायदा डेफिनेटली फलंदाजांना मिळेल. कारण बॉल जर का लाईनच्या बाहेर गेला तर तो वाईडच असेल, यातील मात्र शंका नाही आहे. आणि योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा बॅकफुटला आले, जागा बनवली, स्क्वेअर लेगकडे हा फटका सजवला डीपमध्ये. एका टप्प्यावरती बॉलला फीड केलाय आणि इथे एक सिंगल या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना पागोटे संघाला धावांची गती वाढली. मागच्या ओव्हरमध्ये टोटल धावा सध्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. तब्बल 37. 63चा पाठलाग करत असताना अजूनही जवळजवळ आपण पहिला 26 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करत असताना टीम पागोटेला इथून देखील सामना जिंकला जाऊ शकतोय. नेव्हर गिव्ह अप. हार कधी म्हणायची नाहीये, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं आहे. आणि जर का याच अप्रोचने याच इंटेंटने जर का गोलंदाजी झाली, फिल्डिंग झाली तर डेफिनेटली हा सामना देखील वाचवेल भवरा संघ. पण जो मोमेंटम या ठिकाणी पागोटे संघाला मिळाला आहे तो मोमेंटम पुढे घेऊन जायचा पागोटे संघाच्या खेळाडूंना आपल्या विजयासाठी. नेक्स्ट बॉल फ्लाईट दिली, प्लॅन मिस, व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहिला पंचांच्या वतीने. याच गोष्टी चर्चा आपण पाहिली. उजव्या शॉट बाहेर टाकला, बॉल जास्तीचा बाहेर टाकला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहेत खरं तर रोहन पाटील बोकडबिरा.
राहुल चौगुले यांच्या वतीने षटकार अटकसाठी गणेश सिंग साठी पारितोषिक आलंय 1000चं पारितोषिक आलंय. राहुल चौगुले यांच्या वतीने गणेश सिंग या खेळाडूला सलग 3 षटकार 1000चं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. जर का 3 षटकार 3 बॉल मारले तर 1000 त्यांना मिळतील. परंतु कमबॅक करायचा भवरा संघाला. पुन्हा फ्लाईट दिली, मिसक्यूट झाला फटका. मिडॉनचा फिल्डर झेलखाली येतोय, झेल होईल का? आणि झाली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय या ओव्हरमध्ये. गोलंदाज आहे त्या ठिकाणी नरेश वाघे यांच्या षटकामध्ये पहिला विकेट मिळाला टीम भवराला. खेळाडू बाजाला मैदानाच्या आतमध्ये. गणेश सिंग बॅक टू द डगआउट. कुंडेगावाचे ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष नंदकुमारजी चुगले यांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. तदनंतर पागोडे गावाचे सन्माननीय अभय पंढरीनाथ तांडेल यांनाही आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. इथून आपण सामन्यांचा आनंद घ्यावा. पहिला खेळाडू बाजाला गणेश सिंग. मला वाटतं या षटकामध्ये 2 वाईट बॉल आपण पाहिले. त्या ठिकाणी नरेश वाघे यांच्या माध्यमातून जर का आणखीन एक वाईट बॉल टाकला तर भरतदादा भोईर यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक असेल. जर का आणखीन एक वाईट टाकला गोलंदाजाने, हे पारितोषिक गोलंदाजासाठी आलंय. आणखीन एक वाईट बॉल, पैशाचा आमिष. मने सांगून गेला तुका पैशाला मुकू नका. आणि भरतदादा यांच्या वतीने पारितोषिक आलंय गोलंदाजाला. जर का आणखीन एक वाईट बॉल टाकला तर मात्र 200 रुपयाचं पारितोषिक. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती ऋषिकेश म्हात्रे. धावसंख्या धावफलकावरती 38 लॉस ऑफ 1. 63चा पाठलाग करत असताना अजूनही 25 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या पागोटे संघाला. सुरुवातीलाच या ठिकाणी आपण पाहिला एक वेगळा धाटणीचा फटका. लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रोहन पाटील खरं तर MCA क्वालिफाईड अंपायर आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये नामक. खरं तर बोटावर मोजण्या आहेत की काही पंचायतामध्ये आवर्जून मी रोहन पाटील यांचा उल्लेख करेल, जे खरं तर अधिकृत होत्या, ज्यांनी 4था वाईट टाकला तर 200 भरत भोईर यांच्या वतीने. 3 वाईट झालेत, आणखीन एक वाईट टाकला तर मात्र 200 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी येईल. आणि या भरपूर दबावामध्ये खेळतोय. पुन्हा स्विचिटचा प्रयत्न, याही वेळा वाईट बॉल आणि आता 200 रुपयाचं पारितोषिक. आणि आणखीन एक टाकला तर अजून 100. गोलंदाजाला हे पारितोषिक आलंय नरेश वाघेला. मला वाटतं तो पारितोषिक स्वीकारताना त्याला देखील थोडासा नर्वसनेस फील होईल, कारण ही कामगिरी त्याच्या संघासाठी उपयुक्त नाही आहे. जितके जास्त डॉट बॉल तितका प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावरती, जितके निर्धाव चेंडू तितका संघ तुमचा फ्रंट फूट लाईल. परंतु यावेळेला अधिकचे वाईट बॉल या ठिकाणी दबावाकडे घेऊन चाललेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. भवरा संघाला पराभवाच्या गर्दछायामध्ये घेऊन जातील. जवळजवळ धावसंख्या स्कोअर कार्डवरती आतापर्यंत एक खेळाडू बाद 40. पुन्हा स्विचिट, वारंवार तोच प्रयत्न आणि या प्रयत्नांमध्ये यश. फ्लायटी जमीनला समांतर असा हा फटका होता रिव्हर्स खेळत असताना. या ठिकाणी षटकार. करतोय पागोडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अधिराज किशोर पाटील यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. त्यांच्या समेत आपण पाहतोय श्री गणेश 40+ मास्टरचे सन्माननीय संदीपजी तांडेल यांना देखील आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. जबरदस्त बॅटिंग प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. वारंवार रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि त्या रिव्हर्सच्या प्रयत्नांमध्ये एक षटकार ऋषिकेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि आता चेंडू आणि धावामधलं अंतर थोडंसं कमी होत चाललंय. 17ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करत असताना पागोटे संघाला. फ्लाईट दिली बॉलला, पुन्हा रिव्हर्स. याही वेळेला हा फटका चांगला आहे. कव्हर्समध्ये खेळत असताना डीपमध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. वेगवान थ्रो आला होता. फक्त सिंगल रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोअर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 47. 47ला 1 सद्य परिस्थिती. 3रं षटक मार्गस्थ असताना. कुंडेगाव कोलीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 या स्पर्धेचे खरं तर प्रमुख उद्घाटक गोरगरिबांचे कैवारी महेंद्र शेठ घरत
यांचाही आवर्जून आम्ही उल्लेख करू. पुन्हा एकदा बॉलला फिरवलाय, घाई झाली आहे, रनआउटची संधी, विकेट मिळालाय. ऋषिकेश मैदानाच्या बाहेर चालला, ती घाई संकटात नाही, रन आउटच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय पागोटे संघाला. इतिहासाच्या पानावरती सुवर्ण विपुल पाटील यांच्या बॅटला बॉल स्पर्श झाला आणि तदनंतर भरत भोईर यानं बॅटला बॉल स्पर्श झालाय म्हणून 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलंय. पण मान्यवरांना या ठिकाणी विनंती केली जाईल, प्रत्येक बॉल नंतर आपण आपले बक्षिसं या ठिकाणी कृपया देऊ नका. प्रत्येक बॉल नंतर आपली अनाउन्समेंट चुकून या ठिकाणी केली जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जे मान्यवर कॅश जमा करतील त्यांचीच अनाउन्समेंट या ठिकाणी केली जाईल. धन्यवाद. 12 चेंडूमध्ये 16 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. पर ओव्हर आता 8.00. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जवळजवळ धावा आपण पहिल्या स्कोर कार्ड मध्ये लागताना 47. 2 खेळाडू बाद झाले. 1 विकेट त्या ठिकाणी नरेश वाघे यांना मिळाला, 1 विकेट सांघिक यश रनआउटच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहिले. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ म्हटलं की अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचं नेम नाही. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार हे आपण सांगू शकत नाहीये. सभोवताली असलेले प्रेक्षक त्यांना मात्र एक उत्कंठ असेल, हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जायला हवा. परंतु पागोड्याच्या पाठराख्यांना वाटत असेल हा याच ओव्हरमध्ये सामना संपावा. तर एका बाजूला बहुरा संघाचे पाठराखे ते देखील या सामन्याकडे आतुरतेने पाहतात. हा सामना रफ अँड टफ व्हायला हवा, शेवटच्या षटकामध्ये जायला हवा. यश मिस्त्री, ज्याला पहिल्या षटकामध्ये यश मिळालेलं नाहीये, पॉवर प्लेमध्ये त्याने जो गोलंदाजी केली होती, तो यश सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय. आता हे षटक ठरवेल हा सामना कोणत्या दिशेने जाईल. 12 बॉल 16 धावा, प्रत्येक ओव्हर मागे 8 धावा डिपेंड करणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तितकं सोपं नाहीये. असं म्हणतात केल्याने होते रे, आधी केलेचं पाहिजे. कधी कधी जर का तुम्ही प्रयत्न केले तर डेफिनेटली तुम्ही हा सामना जिंकू शकता. आणि इथे मात्र तो प्रयत्न आता पौरा संघाला करायचा आहे. समोर फलंदाज स्ट्राईक एंडला आहेत, त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये विपुल, ऋषिकेश बाद झाले रन आउटच्या स्वरूपात. वारंवार मच्छिंद्र आहेत बघा, स्ट्रायकिंग एंडला मच्छिंद्र आहेत आणि एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहेत, त्या ठिकाणी विपुल, ऋषिकेश रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. आज मला वाटतं कर्नाला परिसरातील डोलगर संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होईल. आयोजकांना विनंती असेल आपण त्यांना कॉन्टॅक्ट करा, कारण प्रचंड ट्रॅफिक आहे अगदी कोपरोलीपासून खोपट्याच्या ब्रिजपर्यंत. त्यामुळे आपण त्यांना लवकर कॉल करा जेणेकरून ते वेळेवरती पोहोचतील. व्यत्यय येणार नाही आहे या स्पर्धेमध्ये, खेळ थांबणार नाही याची आपण काळजी घेऊया नक्कीच. 4थं षटक यश मिस्त्री, पहिलाच बॉल पायात टाकला, फ्लिक करत असताना स्ट्रॉंग अपील, लेग बिफोर द विकेट, LBW च्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. कहाणी मेटवीस. आता येणारे 12 बॉल 11 चेंडूमध्ये आता 16 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. फेब्रुवारी हा दिवस तो आम्हा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. आणि बघा खरं तर लेग बिफोर द विकेट आणि कॉट बिहाइंड द विकेट या 2 गोष्टींसाठी तुम्हाला DRS घेता येणार नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे तंत्र विकसित आतापर्यंत झालेलं नाही आहे. त्यामुळे रनआउट बीमरसाठी तुम्ही खरं तर रिव्ह्यू घेऊ शकता. अलीकडच्या काळामध्ये अनेक स्पर्धांमध्ये व्हाईट बॉलसाठी देखील रिव्ह्यू वापरला जातोय, परंतु लेग बिफोर द विकेट हा निर्णय पंचांचा असेल. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो मात्र कायम असेल. 11 चेंडूमध्ये 16 धावा हे समीकरण, बॉलचं डिरेक्शन, इम्पॅक्ट, हाईट फॅक्टर या सर्व गोष्टी पाहिल्या आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं हा खेळाडू बाद आहे. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात, पायचीच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये चालला. याच परिसरातील हा संघ आहे पागोटे, अखेरच्या अंतरावरती असणारे गाव. आणि एका बाजूला टीम भवरा, उरण परिसरातील हे 2 संघ. सातत्याने पनवेल, कर्जत, पेण या परिसरामध्ये हे संघ सहभागी होत असतात. परंतु आज नामांकित स्पर्धेमध्ये काँग्रेस चषक 2026 या स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झालाय.
लॉफ केला बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, बाहुबली फटका ऑन साइडला, दे घुमा के षटकार. जबरदस्त फटका आपण पाहिला, स्लॉट मध्ये हा बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण केलं वैभवने अगदी जागेवरून. कडेकडे हा फटका पाहायला मिळाला. षटकार ठोकत असताना आता समीकरण बदललंय. येणारे 10 बॉल विजयासाठी 10 धावांचं समीकरण, रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आलंय. एक षटकाराने मात्र सामन्याची हवा काढली आहे. आणि हा कमबॅक आपण पाहिलं तर पागोटे संघाचा हाफ ट्रॅकर होता, कमी गतीचा बॉल. यावेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. थोडंसं व्हेरिएशन करत असताना इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. आतिश पाटील आमचे समालोचक निवेदक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. नुकताच काही दिवसापूर्वी कलाकार प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाली. मला वाटतं आतिश पाटील मालिकावीर राहिले होते. त्यांचं विशेष आम्ही या ठिकाणी कौतुक करू. चांगले खेळाडू देखील आहेत, सर्व गुण संपन्न आतिश पाटील हे आमचे मित्र समालोचक या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचाही तुम्हाला आवाज ऐकताय. पागोटे गावाला बिलॉंग करणारे आणि आज पागोटे संघ मैदानामध्ये खेळतोय. याही वेळेला वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली होती, परंतु बॉलचं लाईन डिरेक्शन त्यामुळे कदाचित बॅटला स्पर्श करून बॉल निघाला. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला 1 रन या ठिकाणी मिळाली. एका रनच्या मदतीने आता समीकरण बदललंय. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 9 धावा. पुढचे 2 बॉल या षटकातील यश मिस्त्रीचे फार महत्वाचे आहेत. जरी षटकार आला तरी पुढच्या 2 बॉलमध्ये एखाद दुसरा विकेट काढला किंवा डॉट बॉल टाकले तर हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मैदानामध्ये तितकाच चुरशीचा होताना पाहायला मिळेल. रंगतदार अवस्थेमध्ये या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल. त्यामुळे हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. त्या बॉलवरती पिक करत असताना मिड विकेटला फटका खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत, कॅच पकडली आहे. आता मॅच मध्ये ट्विस्ट. 7 चेंडू मध्ये 10 धावांचं समीकरण पागोटे संघासमोर. विकेट मिळाला. मी मगाशीच म्हटलं हा सामना संपलेला नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमी अप अँड डाऊन्स पाहिले, चढ उतार. कधी एखादा संघ पुढे राहिला तर कधी एखादा संघ मागे जातो. कधी कधी पराभूत होता पराभवाच्या उंबरट्यावरती असताना एखादा संघ मुसंडी मारून विजय संपादित करतो. आता या सामन्यामध्ये असं चित्र पाहायला मिळेल का, याची चर्चा सुरू झाली आहे. विकेट मिळालाय, चला घाई करा. प्रत्येक टीमला सूचना असेल आजच्या रात्रीमध्ये. वेळेचं बंधन आहे. 25 मिनिटामध्ये 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. पहिली 4 षटकं तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये फेकावी लागतील. पुन्हा एकदा याही वेळेला पायात टाकला बॉल, फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली. संघर्षमय सिंगल रन होती या ठिकाणी पागोटे संघासाठी. या षटकामध्ये केलंय कमबॅक. फक्त 7 धावा खर्च केल्या यश मिस्त्रीने, ज्या ठिकाणी 16 धावांचा पाठलाग करायचा होता 12 बॉलमध्ये. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी समीकरण म्हणलंय ते म्हणजे 9 धावा. 8 धावाला क्षमा असावी. 2 सिंगल आणि 1 षटकाराच्या मदतीने 8 आल्या. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 8चं समीकरण. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. बहुरा संघाला सूचना असेल, आयोजकांच्या वतीने आपण वेळ जास्त घ्यायचा नाहीये. बघा यानंतरचा होणारा सामना श्री गणेश हनुमान प्रसन्न कुंडेगाव कोळीवाडा यजमान संघाने एका बाजूला राघोबा शैलेश कोटनाका. दोन्ही टीमचे सर्व खेळाडू पण रेडी पुढच्या मॅचसाठी. तर अंतिम षटक एका षटकामध्ये 8 धावा डिपेंड करायच्या आहेत. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. जे व्हाईट बॉल नरेश बागेने टाकले तेही महत्त्वाचे होते. जर का व्हाईट बॉल टाकले नसते तर धावा वाढल्या असत्या. अंतिम षटकामध्ये थोडं प्रेशर पागोडे संघावरती राहिलं असं. परंतु भूतकाळामध्ये जे घडलंय
ते विसरून आता भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला लढायचं या मैदानामध्ये. 6 मध्ये 8 अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. कृष्णा शर्मा हा खेळाडू समोर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. त्या ठिकाणी विकास आणि त्यांच्या बरोबरीने वैभव. वी फॅक्टर, वी फॉर विक्ट्री, विजयाची विक्ट्री संपादित करतील का पागोड्याचे खेळाडू. फिरून मारला बॉलला, दिशा दिले, बॉल मात्र चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, खणखणीत चौकार. हलकासा इन कटर शरीरावरती आला आणि पटकन पोझिशन घेतली फलंदाजाने विकासने. दिशा दिली बॉलला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चौकार पाहायला मिळाला. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. पुन्हा फ्लाईट दिली, प्ले अँड मिस. यावेळेला बॉल बाहेर काढलाय आणि इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल करत आपण पाहिला हा निर्धाव चेंडू आहे, परंतु एका बाजूला रिव्ह्यू होता तो वापरला पाटील टीमने. अगदी क्रुशियल मोमेंटला रिव्ह्यूचा वापर केला, चेक केलं जाईल. पीटीसी इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांची सूचना आली, माहिती आमच्यापर्यंत मिळाली. हा बॉल लिगल आहे, त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. आता येणारे 4 बॉल 4 रन. पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर डॉट मैदानामध्ये टाकलाय गोलंदाज कृष्णा शर्मा या गोलंदाजाने. खरं तर पावलेंकडून हे षटक महत्वाचं राहील. आता पुढचे 4 बॉल तेही महत्वाचे आहेत, प्रत्येक सिंगलला रोखायचं आहे. पुन्हा हलकासा मागे टाकला बॉल, टर्न झाला, जास्तीचा बाहेर निघाला, अवे फ्रॉम द बॉडी. वाईट बॉल या क्षणाचा आपण जर पाहिला अतिशय वाईट राहील भवरा संघासाठी, कारण धावा बनवायच्यात पागोटे संघाला आणि जर का एक्स्ट्रा रन मिळाल्या तर आत्मविश्वास आणखीन वाढेल पागोटे संघाचा. आणि यावेळेला विकास त्याच्यावरती प्रेशर थोडंसं कमी झालं. 4 मध्ये 3 हे समीकरण मैदानामध्ये असताना पिक केलंय बॉलला. दोन्ही स्टाईलने हा सामना फिनिश केला विकासने आणि आजच्या रात्रीमधला पहिला सामना जिंकतोय पागोटे संघ. अभिनंदन पागोटे संघ. हार्ड लक टीम भवरा. चला दोन्ही संघ लाईन अप करा.